जेमिनी संस्थेची स्थापना होऊन तब्बल 54 वर्षे पूर्ण झाली आहेत. या संस्थेच्या माध्यमातून घोंगडे वस्ती, भवानीपेठ परिसरातील नागरिक मोठ्या श्रद्धेने जेमिनी मातेला वंदन करत आहेत. गेल्या 4 पिढ्यांपासून या मंदिराची परंपरा जपली जात आहे. संस्थेच्या वतीनं दरवर्षी रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, पुस्तक व शैक्षणिक साहित्य वाटप तसेच कोरोना काळातही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. दरवर्षी तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांसाठी सुमारे 5,000 भक्तांना महाप्रसाद दिला जातो. या भागातील गरीब आणि गरजू नागरिकांना साखर, डाळ, तांदूळ, गहू आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येते. संस्थेचे ट्रस्टी आणि पदाधिकारी यांनी यंदाच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचा संकल्प केला आहे. जेमिनी देवीकडे सर्वांनी अशीच प्रार्थना केली आहे की शहरातील सर्व नागरिकांना सुख, शांती आणि समाधान लाभो. जेमिनी संस्थेचे सुरेश अण्णा पाटील यांनी आपल्या वाणीला विश्रांती देत देवीकडे सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. अनेक कार्यक्रम घेतलेले आहे. दरवर्षी कमीत कमी 5,000 लोकांना आम्ही महाप्रसाद वाटतो, जेणेकरून तुळजापूरला पायी जाणारे, येणारे आणि आमच्या या घोंगडे वस्ती भवानीपेठ भागातले सर्व भक्तगण त्या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतो. कुणाला बी काय आमच्या या भागात गोरगरिबांना कमी पडलं तर कधी कोणी मागावं, साखर असू दे, तांदूळ असू दे, गहू असू दे, आमच्या मंडळाच्या वतीनं जास्तीत जास्त मदत करायचा प्रयत्न करू. जेणेकरून देवीला एकच आमच्या प्रार्थना आहे की बाबा जे काय सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे त्या पावसामध्ये अनेक शेतकऱ्यांचं, गरिबांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आमच्या इच्छा आमच्या मंडळाच्या सर्व ट्रस्टी, पदाधिकारी, सभासदांना आम्ही सर्वजण मिळून जे काही नुकसान भरपाई गोरगरिबांना, शेतकऱ्यांना झालेलं आहे त्याला मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. देवी आम्हाला सर्वांना शक्ती देऊ दे, आमचे गरीब मुलांना सुख, शांती, समाधान देऊ दे, सर्वांना वस्त्र, अन्न, वस्त्र, निवारा देऊ दे आणि ज्यांना आमच्या भागातले मुलं जे काही कष्टकरी काम करतात, मंडळाच्या देवीसाठी प्रार्थना करतात, त्यांना सर्वांना संतती प्राप्त झालं नसेल तर व्हावं हीच देवीची प्रार्थना. आमचं या सोलापूर शहराच्या लोकांना सुखी समाधानी ठेवू हेच जेमिनी माता आणि महिषासुर मर्दिनी माताला माझी कळकळीची विनंती आहे.